नमस्कार मित्रांनो नुकतेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन संपले आहे। तर हे अधिवेशन संपताच विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 6 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। तेव्हा या 6 योजना कोणकोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिली योजना आहे केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना। हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता लाभार्थ्यांना देण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मंजूर करून या दोन्ही योजनांचे दोन्ही हप्ते एकत्र वितरित केले जाणार आहेत। त्याच्यानंतर दुसरी योजना आहे संजय गांधी निराधार योजना। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाने 2-3 दिवसापूर्वी एक GR निर्गमित करून मंजुरी दिली आहे। तेव्हा आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत। त्याच्यानंतर तिसरी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते महिलांना देण्यात आले आहेत। तर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तसेच योजनेच्या निकषांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही। ज्याप्रमाणे मागील 5 हप्ते महिलांना सरसकट देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे येणारे पुढील हप्ते सुद्धा सर्वांनाच मिळणार आहेत। आणि अधिवेशनात पुढे म्हणाले, लवकरच अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत। त्याच्यानंतर चौथी योजना आहे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना। मित्रांनो, घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या असल्याने घरकुलसाठी सध्या जे 1,20,000 रुपये अनुदान दिले जाते ते अनुदान घरकुल बांधकामासाठी कमी पडत आहे। तर या अनुदानामध्ये वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे। हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात वाढ करावी। तेव्हा आता मित्रांनो, घरकुल निधी 2.5 ते 3 लाख रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो। 5वी अपडेट आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात। मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्या 22 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई आली आहे। राज्य शासनाने 3-4 दिवसापूर्वी एक GR निर्गमित करून 2,920 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। तेव्हा आता येत्या 4 ते 5 दिवसात हा निधी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाणार आहे। आणि आता 6वी अपडेट आहे संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। लाभार्थ्यांना आता ज्याप्रमाणे पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे हे DBT मार्फत एका क्लिकवर पाठवले जातात, त्याचप्रमाणे आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला DBT द्वारे दरमहा पेन्शन पाठवले जाणार आहे। तेव्हा आता लाभार्थ्यांना 3-4 महिने निराधारीची वाट पाहावी लागणार नाही, दर महिन्याला निराधार त्यांच्या खात्यात जमा होत राहील। तर अशा प्रकारे मित्रांनो, या योजनांचे पैसे येत्या 6 ते 7 दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।